नमस्कार भक्त हो, स्वामी वाणी परिवारात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. उद्या गुरुवार श्रावण महिन्यातील अत्यंत पावन आणि दुर्मिळ असा दुर्गाष्टमी सण आला आहे. श्रावण महिना आणि त्यात आलेली दुर्गाष्टमी हा योग्य, अत्यंत फलदायी आणि सिद्ध देणारा मानला जातो. तुमच्या घरात जर सतत आर्थिक टंचाई भासत असेल, आजारपणात पिच्छा सोडत नसेल, मुलांच्या अभ्यासात किंवा पतीच्या नोकरीत, व्यवसायात, प्रगतीत सतत काही ना काही अडथळे येत असतील तर अजिबात काळजी करू नका. उद्याच्या या पावन दिवशी कोणत्याही परिस्थितीत 11 लवंगा हा अत्यंत सोपा पण 100% प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरावर कुलदेवतेची अखंड कृपा राहील. घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर पळून जाईल आणि अडकलेले कामे वेगाने मार्गस्थ होतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या उपायाची संपूर्ण पद्धत आणि त्यासोबतच करायचे इतर काही विशेष सेवा सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. श्रावण दुर्गाष्टमीचे पौराणिक महत्त्व. भक्त हो, आधी आपण जाणून घेऊया की श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीचे इतके विशेष महत्त्व का आहे. हिंदू धर्मात अष्टमी तिथी ही आदिशक्ती दुर्गेला आणि कुलदेवतेला समर्पित मानली जाते. श्रावण महिना हा भगवान शिवशंकराचा महिना आहे आणि जिथे शिव आहेत तिथे शक्तीचा वास आहे. त्यामुळे श्रावण गुरुवारी आलेली ही दुर्गाष्टमी अत्यंत सिद्ध मानली जाते. या दिवशी कुलदेवतेची उपासना केल्यास ती अत्यंत प्रसन्न होते. आपल्या घराचे रक्षण करणारी आपली कुलदेवतेची असते. बऱ्याचदा आपण इतर अनेक देवांची पूजा करतो, पण कुलदेवतेची सेवा आपल्याकडून राहून जाते. त्यामुळे घरात नको त्या अडचणी निर्माण होतात. श्रावण दुर्गाष्टमीचा हा दिवस कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवून देण्यासाठी आणि कुटुंबातील सर्व अडथळे दूर व नष्ट करण्यासाठी सर्वात उत्तम संधी आहे. आता आपण अत्यंत लक्षपूर्वक समजून घेऊया की 11 लवंगा हा महाउपाय कसा आणि कधी करायचा आहे. उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान उरकून घ्यावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. पूजेच्या ठिकाणी किंवा देवघरात कुलदेवतेचा फोटो अथवा टाक ठेवून त्यांना अभिषेक करावा किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. त्यानंतर कुलदेवतेला हळदी कुंकू वाहून तिचे मनपूर्वक कुंकुम अर्पण करावे. 11 लवंगा निवडताना एक काळजी नक्की घ्या. त्या सर्व 11 लवंगा शाबूत असाव्यात, म्हणजेच त्या तुटलेल्या नसाव्यात आणि त्यांच्यावरचे फूल अखंड असावे. खंडित लवंग पूजेसाठी वापरू नका. आता डाव्या हातात 11 लवंगा ठेवा. तुमच्या कुलदेवतेचे आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. त्यानंतर एक एक लवंग उजव्या हाताने उचलून कुलदेवतेच्या चरणी अर्पण करा. प्रत्येक लवंग अर्पण करताना ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा शक्तिशाली मंत्र चा स्पष्ट उच्चार करा. म्हणजेच 11 लवंग अर्पण करताना 11 वेळा हा मंत्र जपायचा आहे. 11 लवंगा दिवसभर आणि रात्रभर कुलदेवतेच्या चरणी पूजेला ठेवून राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर त्या लवंगा एकत्र करा. या लवंगा साध्या नसून कुलदेवतेच्या आणि मंत्राचा महाप्रसाद बनलेल्या असतात. या लवंगा तुम्ही घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून खायला देऊ शकतात किंवा रोजच्या स्वयंपाकात थोडी थोडी वापरू शकतात. असे केल्याने कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते आणि नकारात्मकता दूर होते. श्रावण दुर्गाष्टमीचे करायचे काही इतर फलदायी सेवा. भक्त हो,
लवंगाच्या उपायासोबत जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी मी पुढे सांगित आहे ते नक्की करा. दुर्ग सप्तशती व नवार्न मंत्र. उद्या वेळेनुसार दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करा. जर संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर 108 वेळा ओम ही क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप तुळशीच्या किंवा रुद्राक्षाच्या माळेवर नक्की करा. दुर्वावर शिवलिंग पूजा. श्रावणात निसर्गाप्रमाणे मिळणाऱ्या या शुद्ध हिरव्यागार दुर्वा एकत्र आणून त्यावर लहान शिवलिंग ठेवा. त्या शिवलिंगावर दूध आणि जलाचा अभिषेक करून बेलपत्र व पांढरी फुले वाहावीत. हा उपाय केल्याने पितृदोष आणि वास्तुदोष दूर होतात, असा शास्त्रात विश्वास व्यक्त केला आहे की या उपायाने फळ नक्कीच भेटते. भक्त हो, हा उपाय जर तुम्ही पूर्ण बुद्धीने, निष्ठेने आणि कुलदेवतेवर विश्वास ठेवून केला तर तुम्हाला याचे अत्यंत चमत्कारी परिणाम पाहायला मिळतील. ज्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येतात, त्यांना यश मिळत नाही, पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडकलेला पैसा परत मिळत नाही, प्रगतीचे नवे मार्ग खुले होत नाहीत, अशा घरातील भांडणे मिटून शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कोणत्याही ठिकाणी परिस्थिती असो, कुलदेवतेचे छत्र तुमच्यावर कायमस्वरूपी राहील. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आजचा हा उपाय नक्की करून पहा आणि स्वामींवर, तुमच्या कुलदेवतेवर पूर्ण विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि आदिशक्ती कुलदेवतेच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल, हीच ईश्वरचरणी, स्वामीचरणी प्रार्थना करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व भक्तजनांना किंवा व्हॉट्सअप ग्रुपला, जेणेकरून इतरांनाही या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे. आणि आपल्या स्वामीवाणी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.